नमस्कार मंडळी, श्री बल्लाळेश्वर बोरवेल कॅमेरास इन्स्पेक्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बोरवेलमध्ये नक्की काय समस्या निर्माण होतात आणि त्या कशामुळे होतात हे आज तुम्हाला या व्हिडिओमधून प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे। आम्ही आमचा अत्याधुनिक कॅमेरा बोरवेलमध्ये सोडला असून तुम्ही स्क्रीनवर त्याचे लाईव्ह व्हिज्युअल्स बघू शकता। आता इथे नीट लक्ष देऊन बघा। जसा जसा आमचा कॅमेरा खाली जात आहे, तुम्हाला केसिंग पाईपमध्ये एक मोठा गॅप झालेला दिसेल। इथे स्पष्ट बघू शकता की पाईपमधून तुटला आहे आणि तो खाली सरकला आहे। या गॅपमुळे काय होते तर बाहेरची माती, बारीक दगड आणि कचरा या गॅपमधून बोरवेलच्या आत जाते आणि याचमुळे बोरवेल बुजून जाण्याची किंवा तुमच्या महागडी मोटर फसण्याची दाट शक्यता असते। ही समस्या बाहेरून कधीच कळली नसती, पण कॅमेरा स्कॅनिंगमुळे ती आज समोर आली आहे। आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की असे का होते, तर याचे मुख्य कारण म्हणजे बोरवेल मारताना वापरलेला हलक्या क्वालिटीचा केसिंग पाईप। सुरुवातीला थोडे पैसे वाचवण्यासाठी बरेच जण स्वस्त आणि कमकुवत पाईप वापरतात, पण जमिनीचा प्रचंड दाब आणि पाण्याचा ओलावा यामुळे हे पाईप जास्त काळ टिकत नाहीत। ते मधूनच क्रॅक होतात किंवा त्यांचे जॉईंट सुटून ते खाली सरकतात। एकदा का पाईपची अशी अवस्था झाली की तुमचा लाखोंचा रुपयांचा बोरवेल धोक्यात येतो। त्यामुळे आमचा सल्ला आहे की बोरवेल मारताना नेहमी चांगल्या ISI मार्कच्या क्वालिटीचा पाईपचाच वापर करा। तुमच्याही बोरवेलचे पाणी अचानक कमी झाले असेल किंवा मोटर काढताना अडकत असेल तर उगाच अंदाजाने खर्च करू नका। आधी श्री बल्लाळेश्वर कॅमेरा स्कॅनिंगच्या मदतीने बोरवेलची आतून तपासणी करा। त्यामुळे तुमची वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल। अचूक निदान झाले की त्यावर उपाय करणे सोपे जाते। तुम्हालाही तुमच्या बोरवेलची अशीच तपासणी करून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला नक्की संपर्क करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांचे नुकसान टाळता येईल। धन्यवाद।